पंडू काका आले मी. अरे वा. परी अगं हळू. परी या पिशवीत काय बेटा? ते आम्ही गडगड खेळणार होतो ना, म्हणून खेळणे घेतलेत. ठीक आहे खेळ हा. आणि नीट लक्ष ठेव, जेवून घे आणि काकाकूंना त्रास नको देऊस. काका सांभाळा तुमच्या टेन्शनला. कधीपासून एकदा बंडू काकांकडे जाते असं झालंय तिला. अगं होणारच, हातातली कामं पूर्ण करायला हवेत ना, खूप काम आहेत. काय काम? अगं नाही नाही काही नाही, सगळी कामं तर मीच करत असते. यांना कसली आली आहेत कामं? उगीच काहीही बोलत असतात हे. अगं नाही हा, तू निघ ना, तुला उशीर होत असेल ना. हो हो मी निघते. हा चल काळजी घे. हं येते मी. बाय बाळा. बाय आई. ही म्हणजे ना इथे का बोलवलं मला? आपण ऑफिस मध्ये भेटलो असतो ना. उगाच तुला उलट सुलट यावं लागलं ना. ऍक्च्युली ऑफिस मध्ये बोलण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणून म्हटलं बाहेर भेटूया. आपण रिक्षा करूया, मी तुला वाटेत सांगतो. हा रिक्षा. रिक्षा. तुम्ही माझा पाठलाग करताय ना, खरं सांगा. नाही नाही साहेब, पाठलाग पेटला काय नाही. नशीब जोरात असेल ना तर अशा भीती होतच राहतात. बसा बसा. चला चला बसा चला बसा चला. बसा. साहेब हा एक विचार का? मी नाही म्हटलं तर नाही विचारणार. नाहीतरी मी काय विचारणारच की साहेब. मी काय म्हणतो, माझ्या रिक्षातनं उतरला बघा, हा आता एकदम लांब लचक गाडी होती बघा. तुम्ही बघितलं का मला? म्हणून तर मी विचारतोय तुम्हाला. काय हो, काय गाडी होती हो, हे फाटक गाडी होती ती, लांब लचक गाडी होती बघा ती, हे भारी गाडी होती ती. काय सांगू म्हणजे काय सांगू आता मी तुला. काल मी तुला सोडलं, त्यानंतर मी रिक्षात बसलो. बसल्या बसल्या मला समीर सरांचा फोन आला. यश कुठे आहेस? आपलं एक महत्वाचं काम करायचं होतं, तू विसरलास मला आठवण करून द्यायला. असं कसं राहिलं? आत्ता केलं पाहिजे, आत्ता भेट मला. मला असं झालं, तुम्हाला पावभाजी खाताना नाही आठवलं का ते काम? म्हणजे मला ना खरं सांगू तर कंटाळा आलाय. हे दिवस रात्र मला असं काम करायला सांगतात. कधी कधी वाटतं ही नोकरी सोडून द्यावी, बस झाला आता. नाही नाही नोकरी नको सोडूस. पण काय रे, सगळं ओके ना? का त्या हेलिकॉप्टर सारखं? नाही नाही. साहेब हं? अहो तुमच्या बॉसला सांगून एकदा हेलिकॉप्टर चालवायला द्या तुम्हाला. काय हेलिकॉप्टर चालवायला द्या म्हटलं. हेलिकॉप्टर आहे ते, हेलिकॉप्टर. हो दादा, हेलिकॉप्टर आहे म्हणजे रिक्षा आहे का? कसं चालवणार तुम्ही ते? असू दे की साहेब, त्याला काय तेव्हा. अहो लय मोठ्या मोठ्या गाड्या चालवल्या तुम्ही. हे बघा, टेम्पो चालवलंय, ट्रक चालवलंय, एसटी चालवल्या गावाकडची, लय 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 चालवलंय. आणि हेलिकॉप्टर म्हणजे कायच नाही हो. हेलिकॉप्टर वर न उडतं ना, आणि वर अजिबात ट्रॅफिक नसते, आणि ट्रॅफिक मध्ये चालवण्यापेक्षा वर चालवलं काय वाटत. हो सांग. सॉरी, पैसे किती? अहो साहेब, माझ्याकडे कालचे होते ना पैसे, माझ्याकडे तुमचे. कालचे काल, आजचे आज. बरं हे घ्या. आता तरी सांग काय, ऑफिस पण आलं जवळ.
ऍक्च्युली नाही मी रिक्षात सांगणार होतो, पण तो रिक्षावाला एवढं बडबड करत होता की मला काय बोलताच नाही आलं. एक मिनिट. हे का? घे तर. हे बघ, आणि पटकन रिॲक्ट नको होस. मी आधी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे, मग बोलू आपण. ओके? एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझ्याकडे ऍक्च्युली माझ्या लग्नासाठी काही पैसे साठवत होतो मी. तेच आहेत. सी, इतक्यात मी काही लग्न करणार नाहीये. अजून तर मुलीचाच पत्ता नाहीये. सो मला असं वाटलं की माझ्याकडे नुसतेच पडून राहणार त्यापेक्षा तुला आता ह्याची जास्त गरज आहे. तुला थोडी मदत होईल नेहा. आणि तुझ्याकडे पैसे आल्यावर दे ना मला परत. हवं तर व्याजा सकट दे. आय एम ओके. काय बघतेस? हे बघ, माझं काही चुकलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय डिडंट मीन टू ऑफेंड यू. नाही, तुझं काही चुकलं नाहीये. आतापर्यंत सगळे एकटीने सावरायची सांभाळायची सवय झालीये मला. असं कोणीतरी हक्काने काहीच केलेलं नाहीये रे माझ्यासाठी. परीच्या वेळेला माझं बाळणपण, तिचं आजारपण, देणेकऱ्यांना तोंड देणं, हे सगळं मी एकटीच फेस करत आली. तसे काका काकू असतात नेहमी, पण त्यांची वय झाली आता. त्यांनाही नाही जे पत्रे हे सगळं. या शादी ना बिथरून जायला व्हायचं रे. खूप खूप घाबरायचे. पण आता सगळं सवयीचं झालं. कुणीतरी आपल्याला मदत करू शकतं हा विचार मनात येणं पण विसरून गेले होते मी. तुझ्या बोलण्याने खूप बरं वाटलं मला. पण मला खरंच हे पैसे नको यश. हे तू ठेव. तू हे पैसे तुझ्या लग्नासाठी ठेवलेत ना. मग तुझ्या आयुष्यात जी कोण येईल ना तिचा हक्क या पैशाने. तिची काही स्वप्न असतीलच ना. तिच्या आनंदाचा विचार तू केला पाहिजे यश. खरंय, आयुष्यात जी आहे तिचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे अख्खा माझ्या आयुष्यात परी आहे ना, तिच्या आनंदाचा विचार मला केलाच पाहिजे. आता तरी घेशील पैसे? तू परीसाठी एवढा विचार करतोय ना हेच माझ्यासाठी खूप आहे. हे घे. उगाच आपल्या मैत्रीमध्ये पैसे आणू नकोस प्लीज. ठेव. चल, आणि उशीर होतो. माझी तुझी रेशीम